तर आता व्हॉट्सअप पेड ॲड या दुसऱ्या पार्ट क्रमांक व्हिडिओ 2मध्ये आपण आता लोकेशन सिलेक्ट करायला शिकायचं आहे. म्हणजे व्हॉट्सअपची पेड ॲड जी लावणार आहे ती तुम्ही कुठल्या एरियात लावणार आहे. सपोज करा आता माझी जी ॲड आहे ती तासगावपासून, म्हणजे मी सांगली जिल्ह्यामध्ये राहतो आहे, तासगाव तालुक्यामध्ये. तर तिथून मला तासगाव सिटीपासून, म्हणजे मला या ठिकाणी इथं तासगाव सिटीपासून या ठिकाणी इथं जर मी आलो तर तासगाव सिटीपासून बघा आता या ठिकाणी इथं लोकेशन प्रॉपर मला सिलेक्ट करायचं आहे. तर इथं तासगाव सिटीपासून सपोज करा एक सर्वसाधारणपणे 21 किलोमीटर एरियात मला ॲड लावायचे आहे. तर बरोबर 21 मॅक्झिमम 80 किलोमीटर एरियात ॲड लावू शकताय. त्यानंतर मल्टिपल लोकेशन पण तुम्ही सिलेक्ट करू शकताय. सपोज करा अजून मला विट्यामध्ये ॲड लावायचे तर इथं मी विटा टाईप केलं तर तसे येणार आहे. सपोज करा आता विट्यापासून मला ती एक सर्वसाधारणपणे 17 किलोमीटर एरियात ॲड लावायचे आहे. तर विट्यापासून मी 17 किलोमीटर एरियात, म्हणजे अशा टाईमाला मी मल्टिपल लोकेशन सिलेक्ट केलं. सपोज करा मला पुण्यामध्ये ॲड लावायचे किंवा मुंबईमध्ये ॲड लावायचे, तर या ठिकाणी इथं मी मुंबई असं सिलेक्ट केलं. ओके, आता मुंबई असं सिलेक्ट केल्यानंतर परत प्रॉपर पद्धतीनं मुंबई लोकेशन सिलेक्ट झाल्यानंतर बघा प्रॉपर पद्धतीनं आता ज्या वेळेला मी इथं मुंबई असं लोकेशन सिलेक्ट केलं तर इथं आल्यानंतर मुंबईमधील मला एक सपोज करा ठराविकच पार्ट घ्यायचा आहे. या ठिकाणी इथं मुंबई लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर नेहरू नगर हा एक असा पार्ट घ्यायचा आहे. तर तो तसाही पार्ट मी इथं घेऊ शकतो. सपोज करा मला मुंबई ठाण्यामध्ये ॲड लावायचे, तर या ठिकाणी इथं मुंबई ठाणे, या ठिकाणी इथं मुंबई ठाणे असा जर मी इथं घेतलं, इथं मुंबई ठाणे जर घेतलं मी इथं मुंबई ठाणे, तर या ठिकाणी बरोबर इथं भिवंडी वगैरे हा भाग मला इथं आला. त्यानंतर आता इथं आलो मी या ठिकाणी. ओके, मुंबई ठाणे, तर या ठिकाणी मला प्रॉपर सपोज करा लोकेशन मला इथं घ्यायचं आहे मुंबई ठाणे, MUMBAI मुंबई ठाणे असं मला इथं लोकेशन घ्यायचं आहे. सपोज करा इथं मी मुंबई ठाणे घेतलं प्रॉपर. त्यानंतर इथं मला मुंबई ठाणेमधलं परत मला वेगळा एरिया घ्यायचा आहे. सपोज करा इथं मला वात्रक नगर एवढाच घ्यायचा आहे. तर इथं ड्रॉप पिन मारू शकता इथं तेवढ्याच लोकेशनला तुम्ही. ओके, तेवढ्याच लोकेशनला तुम्ही इथं ड्रॉप पिन ऑप्शन तुम्ही तिथं घेऊ शकताय. मग ड्रॉप पिन मी काय केला इथं क्लिक केला. आता ड्रॉप पिन तुम्ही तिथं क्लिक केल्यानंतर प्रॉपर तेवढ्याच लोकेशनला ड्रॉप पिन झाला. आता जो ड्रॉप पिन मारलाय तो आता बघा इथं मुंबई ठाण्याला आलो तर तो हायलाईट होतोय, तासगावला आलो तर तो हायलाईट होतोय आणि इथं गेला तर तो हायलाईट होतोय. आता मुंबई ठाणे मला तिथं प्रॉपर फक्त किती घ्यायचं आहे 5 किलोमीटर घ्यायचं आहे. तर तेवढाच तुम्ही तिथं घेऊ शकताय. म्हणजे आणि यातलं एखादं लोकेशन नको आहे तर ते तुम्ही क्लोजही करू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला लोकेशन प्रॉपर पद्धतीनं मित्रांनो काय करता येतं सिलेक्ट करता येतं. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे आता त्यानंतर ऑडियन्स सजेशनला इथं क्लिक करायचं आहे. ऑडियन्स सजेशनला क्लिक केल्यानंतर जे आपण व्हॉट्सअपचे ॲड ज्या एरियामध्ये लावतोय तर ते वयोगट काय तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर सपोज करा ही ॲड मला वयोगट 22 ते वयोगट मला सर्वसाधारणपणे 50 ते 55 या वयोगटामध्ये मला ही ॲड रन करायची आहे. सपोज करा मित्रांनो, तर या ठिकाणी मी इथं 50 घेतला. आता तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या संबंधित माहिती असतं की ती ॲड नेमकी कोणत्या वयोगटाच्या दरम्यानच्या लोकांना दाखवायच्या. हेच खरा डिजिटल मार्केटिंगचा पार्ट आहे. ऑल जेंडर या ठिकाणी इथे यायचं आहे, ऑलला क्लिक करायचं आहे. मग तुम्ही मेन वुमेन आणि ऑलला ॲड दाखवू शकता. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरती तुम्ही इथं जेंडर ऑल ठेवा. त्यानंतर डिटेल टार्गेटिंग हा अत्यंत महत्त्वाचा ॲड आहे. म्हणजे मी जी व्हॉट्सअपची ॲड लावतोय व्हॉट्सअपला ती वयोगट 22 ते 50 या वयोगटातल्या सगळ्याच लोकांना दिसायला नको. आता सपोज करा तुमचा बिझनेस इंटिरियर डिझाईनच्या रिलेटेड आहे आणि तुम्हाला त्याच्या रिलेटेड इन्क्वायरी हवी आहे, तर या ठिकाणी तुम्ही होम डेकोर असं टाईप करू शकताय. म्हणजे मी एक एक्झाम्पल म्हणून बिझनेसचं सांगतोय. होम डेकोर सिलेक्ट करा, म्हणजे ज्यांना होम डेकोरमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनाच माझी ॲड दिसू दे. ज्यांना इंटिरियर डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनाच माझी ॲड दिसू दे. ज्यांना होम इम्प्रूव्हमेंटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनाच माझी ॲड दिसू दे. आणि एक मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं एकदाच तुम्ही तो शब्द तुमच्या बिझनेसच्या संबंधित टाका एकदाच. बाकीच्या वेळेला इथं जर तुम्ही क्लिक केला तर ऑटोमॅटिक सजेशन येतात. ज्यांना फर्निचर, ज्यांना इंटिरियर आर्किटेक्चरमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनाच माझी ॲड दिसली पाहिजे. ज्यांना होम रेव्हिन्युएशनमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनाच माझी ॲड दिसली पाहिजे. ज्यांना मॉडर्न आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनाच माझी ॲड दिसली पाहिजे. ज्यांना होम रिपेअरमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनाच माझी ॲड दिसली पाहिजे. आता सपोज करा तुम्ही जी ॲड लावताय ती ॲड तुमची जे आपण ॲड लावतो ती ॲड तुमची क्लोथ स्टोअरच्या रिलेटेड आहे. म्हणजे तुमचं एक क्लोथ शॉप आहे आणि त्याच्या रिलेटेड ॲड लावताय तर इथं टाईप करू शकता
ज्यांना क्लोथिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना क्लोथिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना क्लोथ ब्रँडमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना ट्राउझरमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना जीन्समध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना स्कर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे अशा लोकांना ज्यांना साडी डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही तसं सिलेक्ट करा मित्रांनो, कारण हाच अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. डिटेल टार्गेटिंग सिलेक्ट करायला विसरू नका, नाहीतर मग डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय याचा अर्थ बदलून जाऊ शकतो. तर अशा प्रकारे व्हिडिओ बघत बघत तुम्ही प्रॅक्टिस करा, हेच मी तुम्हाला सांगू शकतो. व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा. आता आपण जातोय सेक्शन क्रमांक 3 मध्ये. बघा, आता आपण जातोय सेक्शन क्रमांक 3 मध्ये. व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा, व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा. आता त्याही सेक्शनला मी परत तेच नाव देतोय, तिन्ही सेक्शनला तेच नाव द्या. मी बघा म्हटलंय पहिल्या सेक्शनमध्ये बजेट ठरवलं, दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्ही पेज सिलेक्ट केलं, लोकेशन सिलेक्ट केलं, वयोगट सिलेक्ट केला, कोणाला नेमके ॲड द्यायचे तो इंटरेस्ट वर्ग सिलेक्ट केला, आणि सेक्शन क्रमांक 3 मध्ये तुम्ही इमेज ॲड दाखवणार आहात का व्हिडिओ ॲड, म्हणून इथं सेक्शन क्रमांक 3 सिलेक्ट केला. त्यानंतर इथं क्रिएट ॲड सिलेक्ट करा, सिंगल इमेज और सिंगल व्हिडिओ इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो इथं सेटअप ॲड क्रिएटिव्हला क्लिक करा, इथं इमेज ॲड इथं सिलेक्ट करा. बघा इथं इमेज ॲड सिलेक्ट करायचे, इमेज ॲड. या ठिकाणी परत इथं अपलोडला क्लिक करा, आणि अपलोडला क्लिक करून तुमच्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवरून जी इमेज तुम्हाला अपलोड करायची आहे ती इमेज काय करायची आहे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे. इथं अपलोडवरती क्लिक करा, तुमच्या कॉम्प्युटरमधला पॉपअप विंडो ओपन होईल. या ठिकाणी इथं पिक्चर्समध्ये आलात किंवा व्हिडिओमध्ये आलात. आता या ठिकाणी आपली इमेज कुठं आहे बघा, ती चेक करा, म्हणजे कुठं आपली इमेज सेट करून ठेवलेली आहे. ती इमेज फक्त तुम्ही सिलेक्ट करायची आहे, इथं ओपनला क्लिक करायचं आहे, आणि ती इमेज तुम्हाला इथं डाउनलोड झालेली दिसेल. ओके, आता या ठिकाणी जिथं तुम्हाला ही इमेज टाकायची आहे ती इमेज फक्त तुम्ही आता असं सपोज करा की तुमच्या संबंधित ही इमेज आहे असं सपोज करा, अज्युम करा. त्यानंतर इथं नेक्स्ट करा. त्यानंतर इथं ओरिजिनल ठेवायचं आहे, कायम लक्षात ठेवा, ओरिजिनल ठेवा, डन म्हणा. आणि त्यानंतर परत मित्रांनो थोडंसं पुढं जातोय, प्रायमरी टेक्स्ट इथं सिलेक्ट करा तुमच्या बिझनेसच्या संबंधित. AIचा वगैरे वापर करून तुम्ही तिथं प्रायमरी टेक्स्ट सिलेक्ट करू शकताय. आता या ठिकाणी इथं गुगल इनपुट टूलला जातोय, गुगल इनपुट टूल. त्यानंतर इथं चॅट GPT मित्रांनो मी ओपन करून ठेवतोय, चॅट GPT. ओके, चॅट GPT ओपन करतोय मी या ठिकाणी. इथं चॅट GPTचा वापर करून मी कंटेंट काढतोय. तर चॅट GPT ओपन केलं, एक एक्झाम्पल पर्पज म्हणून सांगतोय, तुम्ही तुमच्या बिझनेसच्या संबंधित तिथं टाकू शकताय. चॅट GPTला एक मस्तपैकी छानपैकी एक क्युरी टाकतोय मी. या ठिकाणी इथं आलो, माझी बघा आता माझी ARCHVIEW माझी आर्चिव इंटिरियर, एक मिनटं, ARCHVIEW माझी आर्चिव इंटिरियर, माझी आर्चिव इंटिरियर डिझाईनची कंपनी आहे. यासाठी मी व्हॉट्सॲप पेड ॲड शो करतो आहे. यासाठी मला आकर्षक कंटेंट आणि हॅशटॅग्ज पाहिजे. ओके, असं फक्त तुम्ही टाका, अगदी खूप छान पद्धतीनं. ओके, तसंच तुम्ही तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड टाका, असं माझं कपड्याचं दुकान आहे, माझ्या दुकानाचं नाव आहे, यासाठी मी व्हॉट्सअपची पेड ॲड रन करतो, यासाठी मला आकर्षक कंटेंट आणि हॅशटॅग पाहिजे, असं टाका. कॉपी करा मित्रांनो, चॅट GPTला या, खूप इंटरेस्टिंग आहे चॅट GPT. आणि या ठिकाणी इथं एंटर करा. अशा पद्धतीने तुम्ही ही टाकू शकता. बघा, ठीक आहे. आपण वेळेच्या अभावी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअपची पेड ॲड याचा आपण 3रा व्हिडिओ रन करतोय. आता त्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. ओके, वेळेच्या रेकॉर्डिंगच्या अभावी आपण राहिलेला जो व्हिडिओचा 3रा पार्ट आहे व्हॉट्सअप पेड ॲडचा, तो आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये रन करतोय. बघा, या पद्धतीने चॅट GPT तुम्हाला कंटेंट द्यायचा प्रयत्न करत आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तो दाखवतोय पूर्णपणे चॅट GPTचा कंटेंट. ओके.